ओरिजिनल तारक मेहतामध्ये हिम्मतलाल मास्तर म्हणून ते कॅरेक्टर होतं, जे त्यांनी भिडे मास्तर म्हणून केलं. आता बबिता ज्या आहेत त्या म्हणतात की मंदार माझा फार बेस्ट फ्रेंड आहे. अबे रुक, तुझे हाथ में छोड़ूंगा नहीं, बचाओ, पकड़ लोगे ये. तिला माझं नाव आठवायच्या आधी पुष्कर श्रोत्रीचं नाव आठवलं होतं. पुष्कर श्रोत्रीने नाही सांगितलं. मग शैलेश दातारचं नाव आठवलं होतं. शैलेश दातार त्यावेळेला बिझी होता, त्यामुळे मी या दोघांचे आभार मानतो की त्यांनी नाही सांगितलं होतं. भिडे घरी असताना अरे एवढा खर्च कशाला केला, एवढं काय करायचं होतं. ओरिजिनल लाईफमध्ये ती भिडे आहे. आमचा तो बिचारा गोगी जो आहे मुळात जैन आहे. देरासरमध्ये जातो तेव्हा लोक त्याला विचारतो इकडे काय करतो, गुरुद्वारामध्ये जा. 4700 एपिसोड्स, 18 वर्ष. मला जेव्हा OTT, वेब सिरीज, फिल्म्स, थिएटर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही टिकून राहणं ही ॲक्च्युली स्पर्धा आहे. आमचे 10 ड्राफ्ट लिहिले जातात प्रत्येकाशी. दिलीप जोशी हा उत्तम अभिनेता आहेच, पण त्याच्यापेक्षा तो उत्तम रिॲक्टर आहे. जे उत्तम रिॲक्टर आहेत ना ते आज खूप मोठ्या पदावरती आहे. पण माझं फेवरेट कॅरेक्टर जर तारक मेहतामध्ये असेल कुठलं तर अय्यरच आहे, कारण त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. प्रयोग करत असताना मी तर आंधळा बेसिकली, आणि समोरनं वटवाघांचा थवा येतोय दिसतोय मला. मुका बोलू शकत नाही आणि बहिराला ऐकू येत नाहीये. कॅरेक्टरमध्ये सांगणार कसं की काय होतंय. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांचे ग्रुप्स किंवा कंपो आहेत असं वाटतं का तुम्हाला? आहेत, त्याबद्दल काहीच वाद नाही आणि त्याच्यामध्ये काही गैर पण नाही, कारण शेवटी तुमचा कम्फर्ट झोन आहे ना एक. आता आसिफ जना जर कुठला नवीन प्रोजेक्ट करायचा झाला तर ते आम्हाला विचारणार आधी, तू माझ्या ग्रुपमधला आहेस पण तू त्याला सूट होत नाहीयेस, तेव्हा ते डेफिनेटली बाहेरच्या व्यक्तीचा विचार करतात. तुम्हाला शो चांगला होणं महत्त्वाचं असतं. माझी वेंटो गाडी होती व्हाईट कलरची. म्हटलं आता आले आणि मला ओळखलं, टिपिकल मग फोटो काढू का वगैरे असं होईल. तिने मला विचारलं शिवाजी, आम्ही ओला बुक केली होती. आम्हाला पण बरेचसे ट्रोलिंग होतात की काय तुम्ही फालतू एपिसोड म्हणून. अरे 18 वर्ष झाली रे, प्रत्येक वेळेला तुम्ही ह्युमर कसा एक्सपेक्ट करता. मित्रांनो, आपल्याकडे एक म्हण आहे, सरकारी नोकरीने हक्काची भाकरी एकदा मिळाली की माणूस सुखाने झोपतो. पण विचार करा, एका माणसाकडे दुबईमध्ये भारी चाललेली मेकॅनिकल इंजिनिअरची सुखाची नोकरी होती. डोक्यावर सुखाचं छप्पर, खिशात डॉलर आणि दिमतीला लक्झरियस लाईफ. पण ह्या माणसाला वेध आणि वेड होतं ते मराठी रंगभूमीचं. मग काय, दुबईचा सुखाचा संसार सोडून एका रात्रीत गुंडाळून हा माणूस मुंबई लोकलच्या गर्दीत स्ट्रगल करायला आला. वेडेपणा वाटतो ना, पण इतिहास ही अशीच वेडी माणसं घडवतात. आणि मग वर्ष 2008 उजाडलं. भारतीय टेलिव्हिजनच्या पडद्यावर एक गोकुळधाम सोसायटी उभी राहिली आणि महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगाला मिळाला त्यांच्या हक्काचा हुकिमी आणि शिस्तप्रिय एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे. ज्या नटाने गेली 18 वर्ष जगाला हसवलं, ज्या माणसाचा घरचा लाईट बिल सुद्धा आता त्याच्या आडनावाने नाही तर भिडे आडनावाने येतो. अर्थातच मराठी रंगभूमी आणि चित्रपटांचा एकमेव महानायक बनण्याची क्षमता असणारा हा अभिनेता हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत हुकुमी एक्का बनला. चला तर मग, हमारे जमाने में असं म्हणत ज्यांनी अख्खं आयुष्य आपल्याला दिलं आणि मंत्रमुग्ध केलं त्यांच्या अभिनयाने, आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते मंदार सांडोडकर यांच्यासोबत जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. थँक्यू मंदारदा, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. थँक्यू व्हेरी मच. आणि अक्षरशः गोकुलधाम सोसायटीचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेक्रेटरी इथे आल्यावरती आम्हाला जितका आनंद झाला आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. या एकमेव सेक्रेटरी, एकमेव सेक्रेटरी, ते शब्द खूप महत्वाचा आहे. हा, पण ह्याच्या मागचं आम्हाला म्हणजे ही कशी सुरुवात झाली, ही सेक्रेटरीची भूमिका कशी मिळाली हे आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल. त्याची गंमत अशी आहे की 2008 सालीच मी मे महिन्यामध्ये उज्जैनला होतो, महाकालच्या दर्शनासाठी गेलेलो. तर तिथे दर्शन केल्यानंतर जसं आपण नेहमी जे स्ट्रगलर असतात ते जसं गारणं घालतात की बाबा एखादी तरी डेली सोप मिळू दे, कारण त्यावेळेला डेली सोपचं महत्त्व खूप होतं, कारण डेली सोप मिळणं म्हणजे नोकरी मिळण्यासारखं होतं त्यावेळेला. त्यावेळेला म्हणजे ॲक्च्युली हमारे जमाने त्यावेळेला असं काही वेब सिरीज किंवा OTT प्लॅटफॉर्मवर काही नव्हते. त्यामुळे आपलं मेन साधन होतं TVवरचं डेली सोप, त्याच्यामुळे तुम्हाला हमखास मिळाल्यानंतर हमखास चांगले पैसे मिळणार, तेवढाच एक डोक्यात एक थॉट होता. आणि म्हणून त्या दर्शन वगैरे झालं नेहमीप्रमाणे आणि मी घरी आलो परत इंदोरला घरी आल्यानंतर मला फोन आला सोनालिका जोशीचा, जी माझ्या बायकोचा रोल करते. आम्ही एक सिरियल केली होती त्याच्या अगोदर, सिरियलचं नाव होतं परिवार. तर त्याच्यामध्ये मी आणि ती नवरा बायकोच होतो. तर तिला विचारण्यात आलं होतं की तुमच्याचसाठी, म्हणजे ती ऑडिशन पास झाली होती. तिची पण गंमत अशी होती की ती ऑडिशनला जेव्हा गेली होती ती नेमकी का कोणास ठाऊक पैठणी नेसून गेली होती.
असं कोणी जात नाही ऑडिशन असं पण ती गेली होती आणि मग आसिफ मोदींना ती बघितल्यानंतर आहेत हीच माझी माधवी असं म्हणून तिने सिलेक्ट केलं होतं त्यांनी. तर त्यांनी विचारलं होतं तिला की तुमच्या नवऱ्याची भूमिका करणारा असा एक कलाकार हवा आहे जो आम्हाला मिडल क्लास ब्राह्मण म्हणून दिसेल, मराठी टिपिकल पुण्याकडचा वगैरे असं. तर नुकतीच आमची सिरियल संपलेली होती पण तिला माझं नाव आठवायच्या आधी पुष्कर श्रोत्रीचं नाव आठवलं होतं. पुष्कर श्रोत्रीने नाही सांगितलं. मग शैलेश दातारचं नाव आठवलं होतं. शैलेश दातार त्यावेळेला बिझी होता. त्यामुळे मी या दोघांचे आभार मानतो की त्यांनी नाही सांगितलं होतं. म्हणूनच 18 वर्ष आणि नंतर मग का कोणाच ठाऊक मला तिनं फोन केला आणि मी तिथे होतो इंदोरला आणि मला तो फोन आला. म्हणजे मी घरी आलो होतो दर्शन करून आणि मला फोन आला होता हिचा की असं मी ऑडिशन दिलेलं आहे तर तू जाऊन जरा भेट. तर मी आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून विमानाचं तिकीट काढलं होतं त्यावेळेला, जे खूप महाग होतं त्यावेळेला. पण तरी मी ते तिकीट काढलं आणि मी इंदोरवरून मुंबईला उतरलो आणि मुंबईला त्यांचं अगदी पारजाला समोरच त्यांचं ऑफिस होतं, एअरपोर्टच्या समोरच. तिकडे जाऊन आसिफ भाईंना भेटलो आणि तेव्हा मला आठवलं की या ऑफिसमध्ये मी येऊन आधी स्ट्रगल करून गेलेलो आहे, टिपिकल माझे फोटो वगैरे देऊन गेलेलो आहे, ते मला आठवलं होतं. मग ते मला बोलले की धर्मेश मेहता म्हणून आमचे त्यावेळेला डिरेक्टर होते, ते कांदिवलीमध्ये सेट लागला आहे आमचा, तिकडे जाऊन तुम्ही ऑडिशन द्या. मी जाऊन ऑडिशन दिली. मला त्यांनी दिलं होतं सगळं वाचायला की सोसायटीचा सेक्रेटरी आहे आणि मला असं ब्रीफ केलं होतं की तो खूपच प्रिन्सिपलवाला माणूस आहे, त्याला खूप अभिमान आहे सेक्रेटरी असल्याचा. त्यामुळे मी तिथे बोलता बोलता मैं गोकुलधाम सोसायटी का एकमेव सेक्रेटरी माझी ॲडिशन होती त्यावेळेला तिथे आणि ती त्यांना इतकी आवडली की ते बोलले की हे तुम्ही कंटिन्यू ठेवा. आणि त्यावेळेला आसिफ मोदी बोलले की मला माझा भिडे मिळाला. तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि तसा तो प्रवास सुरू झाला. मग आता हे पात्र जेव्हा शूटिंगला सुरू झाली तेव्हा हे आपलं पहिलं दडपण असतं ना की अरे कशा पद्धतीने परफॉर्म करायचं. बरोबर आहे की अरे हे चांगलं जाईल की नाही काय. आणि मुळात आपण मराठी कलाकार असल्यामुळे आपल्याला हे पहिलं दडपण असतं, एक कॅरेक्टर प्ले करणं, त्याच्या मागे आपले 1750 आपले प्रश्न सुरू असतात. तर त्यावेळेला भिडे हे कॅरेक्टर परफॉर्म करत असताना काय डोक्यात प्रश्न होता आणि कसं डेव्हलप होत गेलं? एक्झॅक्टली. आता मला दडपण फक्त एकाच गोष्टीचं होतं, अभिनयाचं नव्हतं. दिलीप जोशी नावाचा एक अभिनेता कसलेला जेठालाल, तो माझ्यासमोर होता. म्हणजे तो प्रोटॅगनिस्ट आणि मी अँटीगॉनिस्ट असे त्याचे, तो मेन आणि आमचं दोघांचं कॉन्फ्लिक्ट होत राहणार आहे हे असं त्यांनी मला ब्रीफ दिला होता. त्याचा मुलगा टपू हा माझ्या म्हणजे म्हणतात ना की टपलेला आहे तो माझ्या म्हणजे नशिबाला टपलेला आहे की तो आणि सोनू माझी मुलगी झाली आहे, ते बेस्ट फ्रेंड आहेत आणि मला टपू हा अजिबात आवडत नाही. हे सगळं ब्रीफ दिल्यानंतर मला थोडंसं असं की बाबा मी ते कसं परफॉर्म करायचं आहे. बरं, सोसायटीचा सेक्रेटरी आहे तो, सेक्रेटरी हा जॉब ऑनररी असतो, त्याला काही पेमेंट मिळत नाही, पण तो तरीसुद्धा खूप इमानदारीने तो जॉब करतो, ते सगळ्या गोष्टी करतो. आणि जेठालाल हा तेवढाच म्हणतात ना की बिलकुल पण शिस्त नाही त्या मला अजिबात, असा तो माणूस. तर ते मला त्यांनी ब्रीफ दिलं होतं की तुम्हाला तो तसा परफॉर्म करायचा आहे. सुरुवातीला थोडेसे कालावधी गेला कॅरेक्टर समजायला. तारक मेहताजी म्हणून जे आहेत आमचे ओरिजिनल रायटर अहमदाबादचे, ते पण बोलले की यार त्याच्यामध्ये ओरिजिनल तारक मेहतामध्ये हिम्मतलाल मास्तर म्हणून ते कॅरेक्टर होतं जे त्यांनी भिडे मास्तर म्हणून केलं. तर ते बोलले की यार मुझे ये थोड़ा सा जम नहीं रहा है, समझ नहीं रहा है. ते तारक मेहता आसिफ मोदींना बोलले होते. ते आसिफ मोदींनी मला निरोप दिला होता की असं त्यांना वाटतंय, तर अजून काहीतरी करूया आपण, थोडंसं काहीतरी वर्कआउट करायला लागेल. मग ते हळूहळू करता ते गोष्ट इतकी छान झाली त्या कॅरेक्टर डेव्हलप की मग तारक मेहतांचा मीच फेवरेट ॲक्टर झालो. त्यांना जेठालालपेक्षा मी जास्ती आवडायला लागलो. तर ते मला खूप माझ्यासाठी चांगलं होतं की बाबा तारक मेहतांना आता मी आवडायला लागलेलो आहे, मेन ओरिजिनल रायटर, की त्यांची पात्र जी डोक्यातमध्ये होती त्या पात्रामध्ये मी आता ते शिरलेलो आहे बेसिकली. त्यामुळे ती सुरुवात तशी होती. दडपण म्हटलं तर फक्त तेवढंच होतं की समोर दिलीप जोशी नावाचं एक अभिनयाचं दुकान होतं पूर्णपणे, पण त्या माणसाकडनं मी प्रचंड शिकलो, अजूनही शिकतोय. दिलीप जोशी हा उत्तम अभिनेता आहेच, पण त्याच्यापेक्षा तो उत्तम रिॲक्टर आहे. आणि मला असं वाटतं जे उत्तम रिॲक्टर आहेत ना ते आज खूप मोठ्या पदावरती आहेत. कारण ॲक्टर सगळे असतात. कधी कधी काय होतं, ॲक्टरना रिॲक्ट म्हणजे अगदीच बाय द वे करतात, पण हा माणूस तितक्याच ताकदीने रिॲक्ट करतो. आणि मला असं वाटतं अभिनयामध्ये रिॲक्टरची भूमिका जास्ती असते कॉमेडीमध्ये. बरं, थोडं आपण मागे येऊया तुमच्या आयुष्यामध्ये. दुबईमध्ये नोकरी करत होतात, ती नोकरी सोडून का वाटलं आपण थिएटर करावं? आणि बरं, तुम्ही तिकडून निघाल्याच्या नंतर सुद्धा तिकडे काय असंच थिएटर सोडून आलात, ते थिएटर नवीन फॉर्म करून आलात? तुम्ही एक संस्था पण तिकडे फॉर्म केली, प्रतिबिंब नावाची. हो. ॲक्च्युली
नाटकाची आवड तर माझी खूप लहानपणापासूनची आहे, म्हणजे 8वीत असल्यापासून. मला ते नाटकाचं नाव पण माहिती आहे. मला शाळेत नाही जायचंय. आम्ही शाळेत जाणार आम्ही शाळेत नाही. नाही जाणार. हां, आम्ही शाळेत जाणार नाही नावाचं नाटक होतं. तिथून माझी पहिली सुरुवात झाली होती. त्यावेळेला ते एकमेव कमर्शियल नाटक होतं, बालनाट्य, जे दर सुट्टीच्या दिवशी चालायचं असं होतं. ते तेव्हा फक्त मे महिन्यात किंवा दिवाळीच्या सुट्टीत असं नव्हतं, ते रेग्युलर बेसिसवरती चालू होतं नाटक. त्यामुळे त्या नाटकात माझी सुरुवात झाली होती पहिलीच अभिनयाची, म्हणजे तशी बघायला गेली तर. आणि मला या क्षेत्रात यायचं होतं याचं कारण म्हणजे याचं मेन मुद्दा असा होता की जे ते नाटक मी केलं होतं त्याच्यामध्ये सगळी मुलं होती, मुलं मुली एकत्र होती. त्यामुळे मला ते स्टेज फिअर तेव्हाच गेलं होतं पहिल्यापासूनच. आणि नंतर ते डोक्यात होतं की बाबा नाही आपल्याला कलाकार बनायचं आहे. मग नंतर आपण टिपिकल मिडल क्लासमध्ये असतो, त्यामुळे आपण आधी शिक्षणावरती लक्ष केंद्रित करतो, मग आपण चांगला जॉब बघ आधी, मग त्यावेळेला असं होतं ना की पहिले जॉब कर मग बाकीचं काय ते कर, असं ते त्यावेळेला होतं. आणि त्यावेळेला बँकेत नोकरी करणारी माणसं होती, BST मध्ये नोकरी करणारी माणसं होती, जी आपला नोकरी सांभाळून अभिनय करायची. त्याच्यामुळे आपली मोठमोठी उदाहरणं आहेत, प्रशांत नामले सर किंवा प्रदीप पटवर्धन सर, हे सगळे व्यवस्थित उत्तमरित्या स्थायिक होते आपल्या नोकरीमध्ये. तर त्यावेळेला ते खूप तो पकडा होता की नाही नोकरी करायची आणि मग हे करायचं. आणि त्या दरम्यान माझ्या मामाचा फोन आला, जो दुबईला ऑलरेडी स्थायिक झालेला होता बरेच वर्षापूर्वी. त्याने सांगितलं की तो जो कोर्स केलेला तो मी पण केला होता, त्यामुळे तू इकडे माझ्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी आहे. मला तर नव्हतं जायचं, कारण त्याला नेमकीच माझी एक कथनी नावाची सिरियल झाली होती दूरदर्शनवरती नुकतीच. आणि असं वाटत होतं की आता काम मिळायला सुरुवात झालेली आहे. बरं त्यावेळेला कसं होतं, फार असे चॅनल नव्हते. एक तर दूरदर्शन 1-2 आणि फार तर फार झी TV आणि सोनी TV असं त्यावेळेला होतं. मी गोष्ट करतोय 1997ची, 95-96ची त्यावेळेची. त्यामुळे असं वाटत होतं की आता आपल्याला एखादं कमर्शियल नाटक मिळालं की आपण आपलं करिअर सेट, मग आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला करायचं आहे. पण तो जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली म्हटल्यावरती म्हटलं नाही, थोडीशी जबाबदारी आहे तर आपण तिथे जाणं गरजेचं आहे. मग ते तिथे गेलो. मग तिथे गेल्यानंतर बरं नाटकाचा जो किडा असतो तो काय स्वस्त बसू देत नाही. त्यामुळे मग तिथे माझ्यासारखे अजून जे कोणी होते त्याने आम्ही एकत्र आलो, प्रतिबिंब नावाचा ग्रुप आम्ही स्थापन केला. मग त्याच्या नावाखाली आम्ही तिथे 3-4 हिंदी अशी नाटकं केली. त्याच्यामध्ये आम्ही जिथे आम्हाला संधी मिळायची तिथे आम्ही जाऊन परफॉर्म करायचो. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर मी इथे आल्यानंतर त्यांनी तो ग्रुप पुढे कंटिन्यू केला. म्हणजे आजही तो दुबईमध्ये हां, अजूनही त्यांच्या त्या लेवलवरती ते इकडे काही ना काहीतरी परफॉर्म करतायत. अच्छा. असं. तुम्ही मग पहिलं व्यावसायिक नाटक कोणतं तुमचं? माझं पहिलं व्यावसायिक नाटक ऑल द बेस्ट, मोहन वाघांचं. आणि देवेंद्र पेम देवेंद्र पेग दिग्दर्शक. म्हणजे काय झालं होतं, मला सगळे बोलले होते की अरे ऑल द बेस्ट सारखं नाटक जर तुला करायला मिळालं तर ती एक कार्यशाळा आहे बेसिकली. म्हणजे मी तर मानतो. मला अजूनही आठवतं, मी मोहन वाघांकडे गेलो होतो. आधी सुरुवातीला गेलो तेव्हा ते त्या टिपिकल स्टाईलमध्ये त्यांच्याबद्दल हां सांगतो काय जॉब नोकरी सोडून आलास, मग एखादी एक शिवी घालून म्हटलं वेडा आहेस का तू, नोकरी सोडून कोण येतो दुबईची वगैरे. मग नंतर मी परत त्यांच्याकडे गेलो काही दिवसांनी. तर श्रेयस तळपदीने त्यावेळेला नाटक सोडलं होतं, कारण त्यावेळेला सिरियल त्याला चांगल्या त्याच्या सुरू झाल्या होत्या. आणि त्यावेळेला 2 टीम होत्या नाटकाच्या. त्यामुळे दुसऱ्या टीममध्ये मी, राहुल गोरे, राजेश कोलन आणि प्राची रानडे अशा आम्ही 4घे होतो. आणि आम्ही दुसरी टीम आमची जी सतत बाहेर प्रयोग करायची. 2 टीम म्हणजे एक फक्त मुंबईतले प्रयोग करायची आणि एक दौऱ्या करायची. म्हणजे आम्ही सतत दौऱ्यावरती. मला 2 दिवस फक्त मला तालमी मिळाल्या आणि मी खऱ्या अर्थाने तयार झालो त्या बसच्या ट्रॅव्हलमध्ये. मुंबई ते पुणेमध्ये रिहर्सल केली आणि पुण्याला शोला उभं राहिलो होतो. म्हणजे ती माझं पहिलं व्यावसायिक नाटक, ज्यामध्ये तुम्ही आंधळ्याची भूमिका केली. खूप काही शिकणार. एक किस्सा आहे त्याच नाटकाचा की काहीतरी इंजरी झाली होती त्या प्रयोगाच्या दरम्यान, बघता बघता काही ठोकळाच पडला होता पायावरती. तो कोल्हापूरचा काय किस्सा आहे? अरे बापरे. ते किस्से तर भरपूर आहेत. रत्नागिरीला आम्ही प्रयोग करत असताना ओपन शो होता आणि रत्नागिरीसारख्या याच्यामध्ये काही थिएटर नव्हतं. ते म्हणजे एक ओपन स्टेज असतं ना मैदानामध्ये, आणि समोर खुर्च्या मांडलेल्या होत्या. आणि प्रयोग करत असताना मी तर आंधळा बेसिकली, आणि समोरनं वटवाघळांचा थवा येतोय दिसतोय मला की तो येतोय आता पूर्ण स्टेजवरती. आणि मी माझे डायलॉग बोलतोय आणि थोड्या वेळाने तो पूर्ण थवा असा सगळीकडे फटफट करायला लागला. पण त्यावेळेला आपण काय बोलू शकत नाही. मी त्या ॲडिशन मतं घेतली गेली की काय झालं रे, काय झालं. बरं तो मुका बोलू शकत नाही आणि बहिराला ऐकू येत नाही आहे. त्यामुळे कोणी कॅरेक्टरमध्ये सांगणार कसं की काय होतं आहे ते एक म्हणजे असे बरेच किस्से होते. आणि तो ठोकळ्याचा किस्सा म्हणजे असा तो पडला होता काहीतरी आणि पायावर लागला होता, आय बिलीव्ह असं काहीतरी झालं होतं. तर मला नक्की आठवत नाही. तसंच कंटिन्यू तुम्ही पूर्ण प्रयोग केला. त्या प्रयोगाला स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं तुम्हाला.
असे बरेच किस्से आहेत, बऱ्याच गोष्टी झाल्या की लाईटच नव्हते गेलेले. म्हणजे एका प्रसंगाच्या वेळेला की लाईट बंद करतो बहिरा. बरं, आमचे ते लाईट बंद करणारे काका झोपले होते आणि मी आपला लाईट बंद केल्यानंतर मला काय फरक पडतो, मी आंधळा आहे आणि मी आपलं म्हटलं, अरे लावला का रे लाईट. ॲक्च्युली त्यावेळेला बंद करतात ते लाईट, तसा तो पंच होता, पण तो झालाच नाही. ते झोपले होते, पण तरी तो प्रयोग पुढे आम्ही कंटिन्यू केला. पण नंतर अजून एक नाटक केलं ना तुम्ही, प्रेमाचा लावलाय कुकर. असं नावाचं ते नाटक काय केलंय. असं ते काही म्हणजे मनोहर फार चांदवडकरांनी. मनावर घेण्यासारखं नाही आहे ते. CD मध्ये मध्यंतरी फॅड निघालं होतं ना, पूर्ण CD नाटकांच्या CD बनवायचं. तर त्यासाठी ते नाटक केलं होतं, प्रेमाचा लावलाय कुकर नावाचं. म्हणजे खूप फनी नाव होतं, पण खूप छान अनुभव होता. भारतीताई होत्या, प्रसाद दादा होता, असे सगळे मोठे कलाकार होते, त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. मग मी इंग्लिश खूप नाटकं केली. मी अश्विन गिडवानीबरोबर मी जॉईन झालो. भरत दाभोळकर सरांबरोबर मी त्यांची खूप नाटकं केली. मंकी बिझनेस आहे, फनी थिंग कॉल्ड लव्ह. फनी थिंग कॉल्ड लव्ह मी बरेचसे शो केले. त्याच्यामध्ये मी पुष्कर एकत्र होतो, विजूदादा पण होते. तर तो मला अनुभव खूप छान होता विजूदादांबरोबर काम करायचा. विजूदादा, नंतर आपले लीलाधर कांबळी त्यावेळेला होते. तर ते सगळे लीलाधर कांबळी म्हणजे मालवणी नाटक आणि कट्टू इंग्लिश नाटक डायरेक्ट, म्हणजे वेगवेगळेच कम्प्लिटली. पण त्याच्यामध्ये पण खूप मजा आली. विजूदादाबरोबर रूम शेअर करायचो, त्यामुळे त्यांचे ते शोलेचे किस्से ऐकायला मिळायचे, एक शूटिंगचे बरेचसे. त्यामुळे असा अनुभव खूप आला त्यावेळेला काम करताना. बरं, तुम्ही दुबईवरून नोकरी सोडून आलात, त्यानंतर तुम्ही 1319 ऑडिशन दिले होते त्या 7 वर्षामध्ये. तारक मेहता का उलटा चष्मा म्हणजे 1320वा ऑडिशन होता आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट झालात. हां, म्हणजे सगळे मिळून, म्हणजे ॲड फिल्म्सच्या सगळ्या ऑडिशन्स मिळून बऱ्यापैकी. 1320 म्हणजे आपण बघूया, 1320 हा आकडा परफेक्टली कसा काय तुम्हाला माहिती? म्हणजे तुम्ही लिहून ठेवलात तुम्ही किती ऑडिशन दिले किंवा काय? नाही, असं लक्षात राहतं ना, कारण आपण कंटिन्यू ऑडिशन देत असतो ना. 1320. हां, कारण त्यावेळेची ती गंमतच अशी होती की तुम्ही सतत ऑडिशनच देत असायचा. तुम्हाला काम पाहिजे ना, सतत काही ना काहीतरी काम. तर ॲड फिल्म्सच्या ऑडिशन तर अशा असायच्या की आम्ही जेव्हा कळव्याला शिफ्ट झालो होतो, मला आठवतंय कळव्यावरनं मी जेव्हा निघायचो दादरवरनं वेस्टर्नला येऊन दादरवरनं अंधेरीला उतरून मग श्रीजी हॉटेलच्या इथे, म्हणजे आरामनगर किंवा त्या ठिकाणी ऑडिशन द्यायची. एक दोनदा असं झालेलं आहे की मी सगळं करून परत जेव्हा मी सकाळी निघायचो 10 वाजता वगैरे, एक तर सगळं करून मी जेव्हा 4 वाजता आलो होतो कळव्याला परत, मला होतं की अभि अर्जंट ऑडिशन में आना है. परत तो द्राविड प्राणायाम करायला लागला होता मला. मी स्टेशनवरनंच परत गेलो दादरवरनं अंधेरीनं परत ते सगळ्या गोष्टी. आणि त्या करूनसुद्धा तुम्ही फायनल 3मध्ये आहात, फायनल 2मध्ये आहात, पण तुमचं सिलेक्शन होत नाही, असं पण बरंच वेळा झालेलं आहे. मग त्यानंतर म्हणजे मराठी सिरियल्समध्ये वगैरे सुद्धा तुम्ही कामं केलात. सिरियलमध्ये बऱ्यापैकी केली. दामिनी करायचा दामिनी तुम्ही, तर दोन फूल एक एंट्री एंट्री पॉईंट होता तो दामिनी, म्हणजे मराठी सिरियलमध्ये काम करण्याचा. कोणी म्हणजे असं म्हणतात ना की पहिले दामिनीमध्ये करायचं आणि मग इंडस्ट्रीत घुसायचं, असं त्यावेळेला ते तसं होतं. नंतर 2 फूल एक डाऊटफुल होतं. नंतर पॅडी आणि निर्मिती त्यांची ती एक सिरियल होती, गंगूबाई नॉन मॅट्रिक. त्याचे मी बरेचसे एपिसोड केले. नंतर सर्वात मला चांगली भूमिका मिळाली ती, म्हणजे फार मोठी नव्हती पण लक्षात राहणारी, म्हणजे वादळवाट. ती खूप छान सिरियल होती, त्याच्यामध्ये मी काम केलं. आणि बाकी बऱ्याच सिरियल होत्या, कधी हसत कधी फसत, विजय कदम सोबत काम केलं. मी जेव्हा पहिल्यांदा आलो 2000 साली दुबईवरनं, पहिली सिरियल मी विजयदादांसोबत केली होती, कधी हसत कधी फसत, रामोजी फिल्म सिटीला जाऊन. तेव्हा ते ETV होतं, त्यावेळेला ETV मराठी होतं आणि त्याचं सगळं शूटिंग झालं रामोजी फिल्म सिटीला. तेव्हा मला आठवते, मी उदय नेने असे कलाकार आम्ही तिथे गेलो होतो, विघ्नेश जोशी, आणि तिथे काम करून आम्ही आलो होतो. असं मग त्यानंतर असं नाही वाटलं की मराठी मालिकांमध्ये लीडमध्ये काम करावं त्यावेळेला? त्यासाठी प्रयत्न नाही केले? वाटलं खूप, पण ते कोणी दिलं नाही. वाटायला काय, वाटलं खूप, पण ठीक आहे, ते प्रत्येकाला म्हणजे नशिबाचा भाग असतो ना जो, की आता आपण म्हणतो ना की मन का होतो अच्छा ना होतो और भी अच्छा. तेव्हा नाही झालं म्हणून अजून चांगलं झालं. कदाचित ही भूमिका माझ्या वाट्याला होती. आता त्यावेळेला जर मी कुठल्या मराठी सिरियलमध्ये जर बिझी असतो तर मी हे नसतं करू शकलो ना हे सिरियल. कारण या सिरियलसाठी त्यांना असा कलाकार हवा होता जो पूर्णपणे फ्री असेल. महिन्याचे 40 दिवस. कारण महिन्याचे 40 दिवस? महिन्याचे 40 दिवस अशासाठी, कारण शो सेटअप करताना आम्हाला माहिती आहे मी कित्येक वेळा फिल्म सिटीमध्ये झोपलो आहे. कारण सुरुवातीला कळव्यावरनं अपडाऊन करताना माझं जेव्हा रात्री 11:30-12 वाजता पॅकअप व्हायचं,
त्याच्यानंतर मला सुकुरवाडीला जाऊन बोरीला जाऊन शेवटची बस माझी मिस व्हायची, जी पोचायची 2-2:30 वाजता वगैरे. त्यामुळे ते गणित बसत नव्हतं आणि परत सकाळी 7ची शिफ्ट. म्हणून मी बऱ्याच वेळेला फिल्म सिटीमध्ये मेकअप रूममध्ये झोपलेलो आहे तिकडे. बरं आता म्हणजे मला असं म्हणायचं की मला असं वाटतं का की मराठीमध्ये तुम्ही फार काम नाही केलं किंवा मराठीमध्ये तेवढं रेकग्नायझेशन नाही मिळालं, तर नाही, मी असं नाही ह्याचं म्हणणार. कारण काय असेल म्हणजे किंवा मी काम नाही केलं म्हणून रिकग्नेशन नाही मिळालं. काम केलं असतं तर रिकग्नेशन मिळालंच असतं ऑब्व्हियसली. काम नाही केलं म्हणण्यापेक्षा जे आलं आपल्याला कसं असतं ना की बेगर्स आर नॉट चूजर्स. म्हणजे आपल्याला जेव्हा काम पाहिजे तेव्हा सगळं काम मला पाहिजे. मी गुजराती नाटक पण केलेलं आहे. गुजराती म्हणजे अक्षरशः माझा काही संबंधच नाही गुजरातीशी त्यावेळेला सुद्धा होता. पण आता गेली 18 वर्ष मी त्यांच्याबरोबरच काम करतोय. त्यामुळे मला आता खूप अस्खलित गुजराती येतं. पण त्यावेळेला अजिबात येत नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला मी अक्षरशः घोकमपट्टी करून मी ते नाटक केलं होतं, कारण त्याला गरज होती. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा टेलिव्हिजन असू दे, सिनेमा असू दे, त्यामध्ये त्यांचे ग्रुप्स किंवा कंपो आहेत असं वाटतं का तुम्हाला? आणि हे बघ आहेत, त्याबद्दल काहीच वाद नाही आणि त्याच्यामध्ये काही गैर पण नाही. कारण शेवटी तुमचा कम्फर्ट झोन आहे ना एक. मी माझ्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर कशाला पडू? हां, जेव्हा एखादी भूमिका नाही तू नाही जाणार जवळ, भले तू माझ्या ग्रुपमधला आहेस पण तू त्याला सूट होत नाही आहेस, तेव्हा ते डेफिनेटली बाहेरच्या व्यक्तीचा विचार करतात. पण जेव्हा मला माहिती आहे की माझ्या ह्याच्यामध्ये सगळेच जाणारे आहेत सगळ्या गोष्टी, मग ते कशाला बाहेरचा विचार? कारण तुम्हाला शेवटी कम्फर्ट झोन महत्त्वाचा असतो. तुम्हाला शो चांगला होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे असली तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये काही. जसं आता आसिफ मोदींबरोबर आम्ही गेले 18 वर्ष काम करतो आहे. आता आसिफ मोदींना जर कुठला नवीन प्रोजेक्ट करायचा झाला तर ते आम्हाला विचारणार आधी. ते बाहेर जाण्याच्या आधी आम्हाला विचारणार. ते त्याला आपण ग्रुपिझम नाही म्हणू शकत. तो कम्फर्ट झोन आहे. कम्फर्ट झोन आहे. बरं असं म्हणतात ना की आपल्या मुंबईत एक प्रथा आहे की गिरण गावामध्ये ना जो मुलगा जन्माला येतो तो कलाकार असतोच जन्मतः. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या आयुष्यामध्ये 3 गोष्ट महत्त्वाची आहे. गीर, गिरण आणि गोरे. कसं काय? गिरगावचा जन्म, हां गिरण गावातलं संगोपन हां. आणि गोरेगावात 18 वर्ष मी काम करतोय गेलेत आर्मीत असं. वा. त्यामुळे गिरगाव, गिरणगाव आणि गोरेगाव हे 3 महत्त्वाच्या म्हणजे टप्पे आहेत माझ्याकडे माझ्या आयुष्यातले. या टप्प्यांविषयी सांगा जरा आम्हाला. गिरगावात जन्म झाला बेसिकली. शाळा कोणती? शाळा माझी पहिली शाळा माझी दहिसरला, हां म्हणजे वेस्टर्न सबब. म्हणजे आम्ही पहिले बोरिवलीला आलो, तिथून दहिसरला शिफ्ट झालो आणि फायनली सगळं करून मी परत बोरिवलीला आलो. म्हणजे माझं एक सर्कल पूर्ण झालं. बोरिवली, बदलापूर, परळ, परत बोरिवली असं. परळला कुठे? परळला मी होतो हाफकिनमध्ये, वडील कामाला होते. त्यामुळे हाफकिनमध्ये 84 to 2005 मी तिथे माझं शिक्षण, कॉलेज, आर्यभट्ट शाळा माझी, गुरु नानक खालसा कॉलेज माझं तिथे झालं. पण गंमत अशी की मी कॉलेजमध्ये असताना जे असं म्हणतात ना आजकाल मिठीबाई म्हणा किंवा कुठले म्हणा एकांकिका स्पर्धावर, मी त्याच्यामध्ये बिलकुलच नव्हतो. हां, मी एकांकिका स्पर्धा बसवायला जायचो मित्रांसोबत. म्हणजे गणेश पंडित, अंबर हडप हे जे माझे मित्र आहेत त्यांच्यासोबत मी जायचो. BP नावाची एकांकिका होती. बालक याच्यात मूवी बनला. तर ती बसवायला मी होतो तिथे. आम्ही होतो त्याच्यासोबत, गणेश पंडितसोबत, अंबर हडपसोबत. त्याच्यानंतर त्याचा मूवी झाला. नंतर मुक्तीधाम नावाची त्याची एकांकिका होती, जी आता गुजरातीमध्ये नाटक चालू आहे, ज्याच्यामध्ये मी प्लेबॅक दिलेला आहे आणि जो चालू आहे सध्या त्या नाटकामध्ये. म्हणजे असा मी असोसिएट होतो एकांकिकासोबत. पण मला कधी अशी पर्सनली एकांकिका स्पर्धा म्हणजे मी बाहेरनं केलेल्या आहेत भरपूर एकांकिका स्पर्धा, बाहेरच्या ग्रुपमधनं वगैरे. पण म्हणजे दादरचं अभयारण्य मंडळ जे आहे तिथून आम्ही केलेलं आहे. पण असं कधी कॉलेज थ्रू, कारण गुरु नानक खालसा कॉलेजमध्ये तो प्रकार नव्हता एकांकिका. तिथे सगळे स्पोर्ट्सवाले जास्त पूर्वी आता आहेत. पण त्यावेळेला स्पोर्ट्समध्ये जास्ती कल होता. पण आता ऑब्व्हियसली सगळीकडेच झालेलं आहे. आता त्याला अगदी खूपच सिरियसली बघितलं जातं. तेवढं त्यांना प्रोव्हाइड केलं जातं सगळ्या गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चर. त्यावेळेला तर नव्हतंच काही. त्याला मिळेल त्या जागेमध्ये रिहर्सल करायची. हां, आणि पैसे वगैरे स्वतःचे पदरचे खर्च करायचे, असं होतं त्यावेळेला. मुळात भिडेसाठी काय आहे ना, एक मी आणि सोनालिका आम्ही दोघंही मराठी स्टेजचे असल्या कारणामुळे आमच्या दोघांमध्ये खूप कम्फर्ट झोन होता. बरं, आमचं थिंकिंग एकसारखंच आहे अजूनही. इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्हाला दोघांना, म्हणजे तिला मी म्हटलं ती ताकभात गळतो किंवा सेम गोज वाईस वर्सा. आमचं इतकं ट्युनिंग छान जमतं टचवूड की आम्हाला पंच पण एकाच वेळेला कधीला सिमिलर पंच सुचतात. आम्ही काय करतो, बिटवीन द लाईन ह्युमर जो आपण मिस करतो तो आम्ही फक्त हायलाईट करतो. आता छोट्या छोट्या गोष्टी असतात नवरा बायकोमधल्या, ज्या घरी आपण फार लक्ष देत नाहीत, पण त्यालाच आम्ही हायलाईट करतो. छोटी छोटी रिॲक्शन हायलाईट करतो. आता माधवीला माहिती आहे की हा खूप शिस्तप्रिय माणूस आहे, खूप आहे.
त्यामुळे ती तिची कधीतरी टेर खेचणं वगैरे जे लोकांना आवडतं. मलाही माहिती आहे की ती बिझनेस वुमन आहे, पण म्हणजे तिला कसा सपोर्ट करायचा किंवा तिला कसं आपण रिस्पेक्ट द्यायचा हे भिडेला प्रॉपर माहिती आहे. त्यामुळे ही जी केमिस्ट्री आहे लोकांना ती प्रचंड आवडते, कारण त्यांना असं वाटतं की अरे हे आमच्या घरात असंच होतं रेग्युलर बेसिसवरती. आता ते त्याची भिडेची मुलगी आहे, त्याला माहिती आहे की ते पुढे जाऊन लग्न करायचं आहे सोनूचं, त्यामुळे तो वायफळ खर्च नाही करणार. तो सगळ्या गोष्टी नाही किती जायचे असं आहे, मग अरे नाही हे जे सगळं टिपिकल आपण जे कॅल्क्युलेशन करतो तो भिडे करतो आणि म्हणून तो खूप आपल्यातला वाटतो. मग आत्माराम भिडे आणि मंदार सांडोळकर यांच्यामध्ये सिमिलरिटी काय आहे? शिस्त, कशाच्या बाबतीत? सगळ्याच बाबतीत, कामाच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत. कारण मी NCCचा स्टुडंट आहे, त्यामुळे मला 8वीपासून आमच्या काटडारे सरांनी खूप शिस्त लावली होती आणि त्या शिस्तीचा आम्हाला खूप फायदा झाला मला. पण मी आज रुटीन जरी करतो, माझं कुठलं शूटिंग जरी असेल तर माझं रुटीन खूप फिक्स आहे. मी जास्त वेळ झोपू शकत नाही, जास्त वेळ जागू शकत नाही. त्यामुळे त्या ज्या गोष्टी एक अंगवळणी पडलेल्या आहेत त्या मला इथे खूप कामाला येतात. म्हणजे माझं टिपिकल म्हणजे म्हणतात ना की फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत, मी या इंडस्ट्रीमध्ये तुमचं मस्त रुटीन आहे, तुम्ही रात्री रात्री जागताय, पार्ट्या करताय वगैरे. आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये आम्ही कधी एवढ्या 18 वर्षामध्ये आमच्या 3 ते 4 पार्ट्या झाल्यात, त्या पण नॉर्मल. कुठेही आता बघायला गेलं तर हा केवढा मोठा टप्पा आहे. 4700 एपिसोड्स, 18 वर्ष, आणि ते सुद्धा या आजच्या जमान्यामध्ये तुम्हाला जेव्हा OTT, वेब सिरीज, फिल्म्स, थिएटर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही टिकून राहणं ही ॲक्च्युली स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचा रिमोट घेऊन बसला, तुम्हाला 1 सेकंड लागत नाही जायला, पण तुम्हाला तुम्ही 25 मिनटं होल्ड, 20 मिनटं होल्ड करतात एका ठिकाणी, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि कदाचित हे डेडिकेशनच आहे सगळ्यांचंही, डिसिप्लिन आहे. आणि त्याच्यासाठी सर्वात जास्ती मी क्रेडिट देईन आमच्या आसिफ मोदींना, कारण ते खूप शिस्तप्रिय आहेत. ते खूप म्हणजे प्रचंड तो माणूस डेडिकेटेड आहे. तो क्रिएटिव्ह स्वतः आहे म्हटल्यावरती तो अमेरिकेला जरी गेला तरी त्याचे रोजचे मीटिंग असतात, एकेका सीनवरती त्याचं 10 वेळा डिस्कशन असतं. आमचे 10 ड्राफ्ट लिहिले जातात प्रत्येका सीनचे, एका सीनचं तारक मेहता का उलटा चष्माचं प्रत्येका सीनचे 10 नाही, हे नाही, असं नाही, हे असं कर, असं नाही, असं नाही. त्यामुळे सतत तो एक रतीब चालूच असतो. आणि आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही आमचं काम करतो, फोडणी द्यायचं, जे काय आम्हाला जमतं, थोडंफार इम्प्रोवाइज करायचं, ते आम्ही करत असतो. मग इम्प्रोवाइज म्हणजे कसं? एखादं म्हणजे आता आज कळलं की अरे आज आपले 4 वाक्य कमी लिहिलेत, आपण ते ॲडिशन टाकूया, असं काय होतं? भरपूर वेळा मी आणि दिलीपभाई आम्ही खूप काय किडे आम्ही करत असतो. कधी कधी काही लिहिलेलं पण नसतं, काहीतरी सुचतं, किंवा एखादा एवढसा धागा दिलेला असतो तर आम्ही त्याचं काहीतरी विरून टाकतो मोठ्याच्या मोठं. म्हणजे ते थिएटर आर्टिस्टच जमू शकतं बेसिकली, की कुठलं गोष्ट कुठे नेली ती, असं बऱ्याच वेळेला होतं. तुमची म्हणजे एक मैत्री झाली असेल इतक्या 18 वर्षामध्ये, मैत्री बघायला आपण म्हणू की एक फॅमिली बॉन्डिंग झालं असेल. प्रत्येकाच्या सुखादुःखात, आपण तारक मेहताच्या सेटवरच्या प्रत्येकाच्या सुखादुःखात असतो. असा कुठला क्षण आठवतो की अरे मी ह्या क्षणाला त्यांच्यासोबत होतो आणि ह्या क्षणाला मी नाही आहे? असा कुठला क्षण होता तुमच्या त्या फॅमिली बरोबरचा, तारक मेहताचा उलटा चष्माच्या? हे उलट आहे माझ्या बाबतीत. मी तारक मेहताच्या फॅमिलीच्या सगळ्या क्षणाबाबतीत होतं, मी माझ्या पर्सनॅलिटीजबरोबर कधीच नव्हतो. त्यामुळे मला असे बरेचसे माझे क्षण मिस झालेले आहेत, जे माझ्या पर्सनल रिलेटिव्स किंवा माझे पर्सनल फंक्शन्स आहेत, तिकडे माझे सगळे कझिन्स वगैरे आहेत, पण मी तिकडे नव्हतो. तारक मेहताच्या बाबतीत मी सगळीकडेच होतो कंटिन्यू. हां, काही क्षण असे आम्ही मिस करतो, ते नटू काका आमचे जेव्हा गेले, ओरिजिनल नटू काका, घनश्याम नायक ते गेले, किंवा आमचा आझाद, कविकुमार आझाद, म्हणजे डॉक्टर हाथी. म्हणजे या सिरियलचं आश्चर्य असं मी म्हणू शकतो की सर्वात ओरिजिनल जो हाती आहे तो निर्मल सोनी, जो हातीची भूमिका करतो, जो आता पण करतोय. आणि त्याने सुरुवातीला शो सोडला 1 वर्षानंतर काहीतरी, आणि त्याच्यानंतर कविकुमार आझाद तो जॉईन झाला ॲज अ हाती म्हणून. त्याने जी लोकप्रियता गाठली, अजून लोक त्यालाच ओरिजिनल हाती समजतात, जेव्हा की ओरिजिनल हाती आता आहे, काम करतोय, म्हणजे जी ओरिजिनल कास्ट होती तो. पण ती लोकप्रियता तेव्हा जो गेला ना, तेव्हा थोडंसं वाईट वाटलं की यार, म्हणजे असं वाटलं कुठेतरी की यार काहीतरी मिस करतोय, असा एक तो क्षण होता. पण आता 18 वर्ष हा काय छोटा स्पॅन नाही आहे. तुम्हाला जर एखादी कलाकृती सतत, आणि तारक मेहता मुळात आता सिरियल राहिलीच नाही, इट्स अ वे ऑफ लाईफ. म्हणजे मी सकाळी उठल्यानंतर जेव्हा पोचतो, मी टेक्निकली भिडेचं लाईफ जास्ती जगलो आहे मंदारपेक्षा, कारण मी 12 तास भिडे आहे आणि हार्डली 4 तास मी मंदारे बाकी दिवस झोपलेलो असतो आपण. म्हणजे प्रॅक्टिकली आणि टेक्निकली मी भिडेचं लाईफ जास्ती जगतोय.
कारण मला येऊन तयार व्हायचं आहे, कुर्ता जीन्स घातल्यानंतर मी भिडे आणि पूर्ण माझे सीनच चालू आहेत कंटिन्यू, महिन्याचे 28 दिवस 27 दिवस. तुमच्या चिसवका सुद्धा एक खूप चांगल्या ऍक्ट्रेस आहेत. हो. मग भिडे घरी असताना कधी असं घडलंय का की तुम्ही म्हणाले एवढा खर्च कशाला केला, एवढं काय करायचं होतं घ्यायचं, असं कधी घडलंय का? आणि म्हणाल्या तुम्ही जरा सिरियल मधून बाहेर या, तुम्ही आपल्या घरी आहात, असं झालंय? ओरिजिनल लाईफमध्ये ती भिडे आहे. कसं काय? एवढा खर्च का करतोस तू, असं ते होतं बेसिकली. हा. आमच्यामधले बरेचसे काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये मी त्या आमच्या सीनमध्ये इन्कॉर्पोरेट करतो. हम्म. अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. आणि ती स्वतः एक आहे, ॲक्ट्रेस आहे, ती स्वतः करते काम हम्म. मराठी हिंदीमध्ये वगैरे. तुम्ही हिंदीमध्ये फार जास्त काम करताय, त्यांना तुम्ही मराठी पुरतं ठेवलंय का मर्यादित, असं असं काय? काही नाही. नाही ना? छे, 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 छे. नाही नाही, मी हिंदी करतो, तू मराठीच कर नाही असं. नाही, नाही, असं काही नाही. किंवा तारक मेहतामध्ये इतक्या वर्षातून त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी रोल एखादा घडला असता, तुम्ही जर थोडी हे याचं केले कारण असतं. सांगतो मी तुम्हाला. हा. आसिफ मोदींचं असं खूप बिलीफ आहे बेसिकली की तारक मेहताला आपण टिपिकल सिरियलमध्ये न पाहता, आता मी त्याचं उदाहरण सांगतो काय. हम्म. कारण मला ॲक्च्युलीमध्ये लोकांचे फोन आलेले आहेत ॲक्च्युअलमध्ये की आम्हाला गोकुलधामध्ये घर घ्यायचं आहे, ज्यांना माहिती आहे सेट आहे, हा. आम्हाला तुमच्यासोबत अब्दुल शॉपवरती येऊन सोडा प्यायचा आहे, म्हणून आम्हाला तिकडे घर घ्यायचं आहे, आम्हाला ते आवडतं, तुम्ही बघताय त्याला सगळं माहिती आहे ते सेट वगैरे, पण तरी त्यांना असं वाटतं की नाही, ते सगळं ओरिजिनल आहे, सोनालिका जोशी माझी खरी बायको आहे. हो. हे बऱ्याच लोकांना म्हणजे माहिती पण नाही, ते त्यांना, कारण ते इल्युजन आहे. आणि आसिफ मोदींना ते इल्युजन ब्रेक नाही करायचं आहे. आणि याच कारणास्तव तुम्ही एवढ्या 18 वर्षामध्ये आम्हाला हार्डली कुठे बघितलं असेल दुसरे काम करताना हो. हो. की बाबा आपला जो आहे की मी समोर आलो की भिडे, दिलीप जोशी समोर आले की जेठालाल. हम्म. आता दिलीप भाई तर खूप काम ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे, हम्म. हमस बेखे सगळं वगैरे त्यापासून. पण जी लोकप्रियता प्रचंड जी आहे ती याच्यामुळेच आहे. आता नटू काका, घनश्याम नायक, किती 200च्या वरती फिल्म केल्यात हो. त्यांनी. त्यांनी पण गुजराती ओळख थिएटरमध्ये पण मोठं नाव. तेवढंच, पण ओळख मिळाली कुठे? नटू नटू काका. काका. त्यामुळे ते जे इल्युजन आहे ना प्रत्येक आर्टिस्टचं, ते त्यांना ब्रेक नाही करायचंय. आणि कदाचित म्हणून हिला काम नसेल ते. बरं, तारक मेहता का उलटा चष्मा हे आपण समजा हा एक परिवार, एक सोसायटी, त्या सोसायटी मधली जी लहान लहान मुलं होती त्यावेळेला, हो. ती आता सगळी मोठी झालीत. सो कोण त्याच्यामध्ये सर्वात खोडकर होते आणि त्यांना तुम्ही खऱ्या अर्थाने तिकडे त्यांची शाळा घ्यायचात का, की असं वागा, असं वागू नका, असं व्हायचं की भिडे रिअल लाईफ मध्ये त्यांच्यावर जसा वागायचा? गोळ्या सर्वात खोडकर होता, गोळ्या. म्हणजे म्हणा सगळ्यांचं कौतुक पण अशासाठी हा. की आपलं महिन्याची 20-20, 22 दिवस शूटिंग करून, डे अँड नाईट शूटिंग करून सुद्धा आपल्या अभ्यासावरती तरी परिणाम नाही होऊ दिला. आणि सगळे अबाव 80%, 85% होते. हम्म. म्हणजे सगळ्यांचे पेरेंट्स पण तेवढेच कोऑपरेटिव्ह होते. पण गोळ्या खूप मस्तीखोर होता आणि मिस्चिवियस म्हणतो ना आपण, हा. नॉटी, हम्म. तो त्याच्यामध्ये इनबिल्ट होता. काय basically. काय केलं होतं त्यांनी सेटवर असं? बऱ्याच गोष्टी, बरेच किडे केले काय त्याने. काय? प्रत्येक गोष्ट नाही आठवलं मला. मुली करणं, हम्म. नवीन कोणी कलाकार आलं, म्हणजे बालकलाकारांमध्ये आलं की, हम्म. नंतर आमच्या मोठ्याबरोबर गप्पा मारताना हळूच एखादं काहीतरी पिल्लू सोडणं, असं सगळं तो करायचा बेसिक. चुगल्या बिगल्या करायचा? चुगल्या करायचा. हा. आणि असं तो मुद्दामून म्हणजे सगळं, आशा आता ही तो आंटी असे कह रही थी आपके लिए वगैरे, हे सगळं तो खूप करायचा त्यावेळेला. हा. म्हणजे फक्त फ्रँकली म्हणजे हेल्दी लेवलवरती, काही सिरियस नाही. पण त्याच्या त्या डोळ्यामध्येच तो एक मिश्किल भाव अजूनही आहे, अजूनही तो करतो. म्हणजे बाकी तर सगळे खूप सिन्सिअर होते. आमचा तो बिचारा गोगी जो आहे तो मुळात जैन आहे, पण तो पूर्ण त्याची बघा ना, तो लहानपणापासून आत्तापर्यंत पगडीच बांधत आलेला आहे एवढी वर्ष. हो. की म्हणजे त्याला तो जेव्हा देरासरमध्ये जातो तेव्हा लोक त्याला विचारतो इकडे काय करतो, गुरुद्वारामध्ये जा. तसं आहे ते बेसिकली. एवढं ते लोकांच्या अंगवळणी पडलेलं आहे. अरे बाबा मी जैन आहे, मला इथे दर्शन करायचं आहे. तुमची मुलगी सोनू ती पण जैन होती ना? हो, सुरुवातीला पहिली जी होती ती पण होती, गुजराती होती. दुसरी पण गुजराती होती. तिसरी पलक जी होती ती सिंधी होती. आणि आता जी आहे ती भोजपुरी आहे. आणि ती मराठी कॅरेक्टर मराठी एकही मुलगी नाही आली आहे. तोच मोठा टास्क. तुम्ही त्यांना मराठीचे शब्द विब्द असे इन बिटवीन? तिला मराठी चांगलं येतं. आता जी आहे ना ती मुंबईलाच राहायला कारणाने तिला चांगलं मराठी येतं. ती दुसरी होती माझी निधी म्हणून होती, तिला खूप मराठी बोलता येत होतं. ती खूप छान मराठी बोलायची. तारक मेहता मधल्या बबिता ज्या आहेत त्या म्हणतात की मंदार माझा फार बेस्ट फ्रेंड आहे. काय मागचं गणित आहे? नाही, आम्ही ऍक्च्युली ब्रदर सिस्टर्स आहोत असं बघायला गेलं तर. म्हणजे
एकदा असं झालं होतं की यार ती अशी कलकत्त्यावरून आलेली आहे. मी तिला खूप मानतो कारण ती अक्षरशः खूप टायनी रूममध्ये राहिलेली. मी तिचं घर बघितलेलं लोखंडवाल्याला. खूप छोट्या रूममध्ये तिने स्वतःचं करिअर वगैरे सगळं सेट वगैरे केलं. मी बघितलं होतं ते आणि मी तिला त्यावेळेला बऱ्यापैकी आम्ही खूप जेल व्हायचे ते बरोबर. त्यामुळे म्हणजे एक होतं चांगलं रिलेशन डेव्हलप झालं होतं. मग ते एकदा मला बोलली की मी तुम्ही भाई बोला सकते की मला हां मग करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. मग त्यावेळेला तेव्हापासून वी आर लाईक ब्रदर सिस्टर आणि असं. 18 वर्षापूर्वीचे दिलीप जोशी आणि आताचे दिलीप जोशी काय फरक आहे याच्यामध्ये, आणि ती मैत्री किंवा त्याच्या पलीकडे ते रिलेशन कशा पद्धतीने बिल्टअप झालं इतक्या वर्षामध्ये? नाही फरक म्हणजे अभिनेता म्हणून तर ते तसेच आहेत. आता ते अजून जास्ती शिस्तप्रिय झालेले आहेत. ते स्वामीनारायणला मानतात. स्वामीनारायण ते त्यांची दरवेळेला रविवारी सभा वगैरे असते. त्यामुळे ते त्या झोनमध्ये राहिल्या कारणाने ते त्यांचं थिंकिंग त्या लेवलनुसार आहे. आपण म्हणजे मेन रोल असून सुद्धा आपण की मी तुझ्या वरचढ पंच मारेन किंवा मी तसं कुठेच नाही. एवढ्या वर्षात मी कधी त्या माणसाला पाहिलं नाही. आणि ती त्यांची खासियत आहे की तुझा पंच आहे ना तो तूच घ्यायचा. तो म्हणजे मला त्याच्यामध्ये मी कमी दिसतो तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. कारण शेवटी शो महत्त्वाचा आहे. तो लाफ्टर महत्त्वाचा आहे. तो तुझ्यामुळे येऊ दे किंवा माझ्यामुळे येऊ दे, तो मिळणं महत्त्वाचं आहे. काय काय असतात ना की नाही मी त्याच्यावरती जाणार, त्याच्यावरती तो त्याचा प्रकार कधी नाही केला. त्यामुळे ते एक त्याच्यामध्ये भरपूर आहे. आणि काय दिलीप भाईंकडून काय शिकायला मिळालं इतक्या वर्षामधून? रिॲक्शन प्रचंड. टायमिंग आणि रिॲक्शन या 2 गोष्टी मी खूप शिकलो. दिलीप भाईंना जर डिस्क्राईब करायचं झालं तर कशा पद्धतीने कराल? आजच्या जमान्यातला तो चार्ली चॅप्लिन आहे. फक्त तो फिजिकल नाही म्हणणार मी त्याला, पण जी वर्सेटॅलिटी त्यांच्याकडे होती ती या माणसाकडे आहे. म्हणजे तो त्याच ताकदीने तुम्हाला रडवू पण शकतो आणि तो त्याच ताकदीने हसत होता आहेच तो ऑब्व्हियसली. पण मध्यंतरी त्याचं मी एक फिल्म बघितली होती, एक प्ले बघितला होता. तुम्हाला तो त्याच ताकदीने रडवू पण शकतो. म्हणजे त्या लेवलचे ते आहेत. तुम्ही त्यांची ती फिल्म बघितली होती सर आंखों पर? मला नाही पाहायला मिळाली. मी खूप शोधतोय, मला मिळतच नाहीये ती. ती म्हणजे खूप रिलेट होईल आपल्या एका आर्टिस्टला. हो तुम्ही आवर्जून बघा. पण मी म्हटलं मे बी ढूंढ रहा हूं, मुझे मिल नहीं रही है वो. त्यामुळे ते सीडी किंवा पेन ड्राईव्ह किंवा कुठेही दिसत नाहीये ती कुठेही फिल्म. बरं, आमचे सगळे मित्रपरिवार आहेत लोकमतचे, ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत, आपण त्यांना विचारूया. मगाशी आपण इम्प्रोव्हायझेशनचा मुद्दा काढलात, तर इतकी वर्ष तुम्ही काम करताय, तर स्क्रिप्टच्या पलीकडे इम्प्रोव्हायझेशन करताना धमाल उडालेली आहे, काही वेगळाच किस्सा घडला आहे, असं काही लक्षात आहे का? दरवेळेला घडतं. आम्ही कसं असतं इम्प्रोव्हायझेशन इज, आता मी या दिलीपबाई किंवा मी आणि अमित भट आम्ही जेव्हा इम्प्रोव्हायझेशन करतो त्याने एक म्हटल्यानंतर मी एक दुसरं म्हणतो, त्याला तिसरं सुचतं, मला चौथं सुचतं आणि ते इमले रचत जातात. आणि ते इमले रचल्यामुळे त्याच्या लाफ्टर प्रचंड असतो. आता मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार कुठला, पण प्रत्येक सीनमध्ये आम्ही प्रचंड धमाल करतो. एक सिम्पल गोष्ट आहे की मी चाललो आहे, माझ्या विंगमधनं बाहेर चाललेलो आहे, जेठालाल उभा आहे, सूर्याला जल अर्पण करतो आहे. हा नॉर्मल सीन आहे बेसिकली. तर जल अर्पण करताना माझ्या नेमकं स्कूटरवरती पाणी पाडतोय, तो सखारामवरती पाणी पाडतोय, असा सीन. त्याच्यामध्ये पण आम्ही खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा इम्प्रोव्हाइज केलेल्या आहेत. कारण आम्हाला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी, कारण ती घटना जी आहे ती आत्तापर्यंत अनेक वेळा घडलेली आहे, पण तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य पाहिजे. आता लेखनामध्ये सुद्धा तुम्हाला विनोद प्रत्येक वेळेला लिहिता येत नाही. बऱ्याच वेळेला काय लिहिणार ना, विनोद किती निर्माण करणार अजून त्याच घटनेवरती. पण त्याच्यामध्ये आम्ही मग काही ना काहीतरी नुकतेच काहीतरी झालेले संबंध आहेत किंवा असं काही गोष्टी आहेत त्या आम्ही त्या संदर्भ त्याला जोडतो. जसं आता मध्यंतरी एक सीन होता ज्याच्यामध्ये बॅडमिंटनवरती बोलणं चाललं होतं माझं आणि त्यांचं वगैरे. तर तो आपलं ज्ञान पाजळतो की मला पण लॉन टेनिसमधलं खूप माहिती आहे. लॉन टेनिस बेसिकली UK खेळला जाणारा. तो बोला अरे वो हमारे ज़माने में वो तुम्हारा वो थी ना वो पहले वो काय नाव तिचं, ते मराठी नाम आहे उसका. म्हटलं मराठी नाव लॉन टेनिस में? हां, तो काय ते मारतो ना नवरातीला. अरे मार्टिना नवरातीला नाव आहे तिचं. तर त्याने ते मारतो ना नवरातीला असं तो बोल. म्हणजे हे जे इम्प्रोव्हायझेशन होतं ना ते आम्ही त्या टाईपचं खूप करतो. ओके. आता ऑनस्क्रीन तर जेठालाल आणि भिडे यांचं भांडण होतच असतं, पण जर का ऑफस्क्रीन तुमचं कसं, म्हणजे बॉन्ड कसा आहे दोघांचा? गुरु शिष्यासारखं आहे. मी ते ऑफस्क्रीन तर मी खूप ऑब्झर्व करत असतो, शिकत असतो. ऑनस्क्रीन पण शिकत असतो, ऑफस्क्रीन पण त्यांना मी पाहत असतो. आम्ही खूप चांगले कलिग्स आहोत. ते खूप चांगले मार्गदर्शक आहेत.
जसं आता तुम्ही म्हणालात की गेली 18 वर्ष तुम्ही एका म्हणजे सिरियलमध्ये आहात, एकाच प्रोजेक्टवरती काम करतायत आणि इतकी वर्ष एका प्रोजेक्टवर काम करणं ॲक्च्युली खूप मोठा टास्क आहे हा. हम्म. तर तुम्हाला कधी असं वाटलं का की आता आपण स्विच करूया किंवा थांबावं किंवा कारण सेम गोष्ट आपण इतके दिवस करतोय, तर कधी थांबावं वगैरे असं कधी वाटलंय का? नाही, नशिबाने हा कॉर्पोरेट जॉब नाही, त्यामुळे असं काही वाटलं नाही. नो ऑफेन्स. पण हा क्रिएटिव्ह जॉब आहे आणि अजूनही जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. आम्हाला अजूनही कोणालाही मोनोटोनस फील होत नाही. आणि सर्वात महत्त्व म्हणजे आमचा जो आर्थिक कारभार सांभाळलेला आहे मोदींनी, तो खूप उत्तमरित्या सांभाळलेला आहे. ते एक सर्वात मोठं कारण आहे. आत्तापर्यंतचा तारक मेहतामधला बेस्ट एपिसोड तुमचा कोणता आहे? बाबा सगळे तर बेस्टच होते. तर मला जो पर्सनली आवडतो आणि जो मला खूप छान म्हणजे माझे जे किडे कामाला आले होते लहानपणीचे, ते भिडेच्या गळ्यात जी शिट्टी अडकते, तो जो एपिसोड होता. आपण लहानपणी नाही का ते दाबायचे, जे बाहुल्यावर यायचे, त्यांना आवाज वगैरे यायचा, आठवतं? पॅ पॅ पॅ. त्याच्यात मधलं आपण ते काढायचो, मग आपण ते तोंडात ठेवायचो आणि मग कोणाला असं करून तोंडात तसा आवाज वगैरे काढायचो. ते मला त्यावेळेला कामाला आलं होतं. म्हणजे मला सांगितलं होतं की असा एक एपिसोड येतोय ज्याच्यामध्ये ती शिट्टी येते, त्या टूथपेस्टबरोबर ते काहीतरी फ्री मिळतं आहे. तर मी आपला विचार होता, तर ते मला दिग्दर्शक बोलला होता की संवाद बोलताना ना तू मध्ये मध्ये गॅप सोड, मग एडिटमध्ये ना ते शिट्टी लावतील. मी त्याला म्हटलं धर्मेश भाई, याच्यात मजा काय आहे याच्यामध्ये, म्हणजे टायमिंग कसं कळणार की मी कुठे थांबणार आणि ते किती अननॅचरल वाटेल. पण आपण दुसरा काय कर सकते आहे. मी म्हटलं मला तुम्ही एक ते टॉय आणून द्या. मग ते आणल्यानंतर मी ती आतमध्ये ठेवली, इथे जिभेखाली, जी नाही दिसली. आणि नॉर्मल संवाद साधताना मला पाहिजे तिथे मी ती हवा सोडायचो आणि ती बरोबर शिटी वाजायची. त्यामुळे ते इतकं नॅचरल वाटलं. तो जो एपिसोड होता तो प्रचंड गाजला होता. लोकांना तो अजूनही आवडतो. त्यामुळे तो फेवरेट तर आहेच. बाकी तर भरपूर आहेत त्याचे बघायला गेलं तर. भूतनीवाला भूतनी, हां, आमच्याकडे तर भूतनीचं ते आम्ही म्हणतात ना, आमचं ते सालाबादाप्रमाणे यंदा पण भूतनी येणारच आहे. आम्हाला सगळ्यांना ते लोकांना खूप आवडतं, आम्हाला असं घाबरून बघायला वगैरे. पण लोकांना ती पूर्वीवालीच भूतनी जास्त हो, ती त्यावेळेला जास्त लोकप्रिय, कारण ती पहिली आहे ना. ओरिजिनल ही ओजी इज ओजी ऑलवेज. भूतनी आवडणं ही फार एक वेगळी गोष्ट आहे. हो, लोकांना तुमचं ते भांडण होतं ना, ते आम्हाला खूप आवडतं. तुम्ही जे घाबरता ना, तुम्ही जे पडता ना, सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात. थोडा आउट ऑफ द बॉक्स आहे क्वेश्चन. जर भिडे गुरुजी खऱ्या आयुष्यात असते तर त्यांनी आजच्या जेन्झीजना काय सल्ला दिला असता? मोबाईल सोडा. मोबाईल सोडा हाच सल्ला दिला असता, कारण बाकी सगळ्याच गोष्टी नॉर्मल झाल्या असत्या. कारण जे बालपण जगलेलं आहे भिडे किंवा मी, ते बालपण आजच्या जेनझीला नाही मिळत आहे बघायला, अनफॉर्च्युनेटली. आणि इट इज ॲक्च्युली अनफॉर्च्युनेट. म्हणजे मोबाईलचे फायदे आहेत, सगळं मान्य आहे. पण ती जी गंमत होती, मैदानात जाऊन खेळायची, नाक्यावर जाऊन भेटायची, किंवा शिट्ट्या वाजून बोलवायची, किंवा टाईमपास करायची, किडे करायची, VCR भाड्याने आणून पिक्चर बघायची, ती सगळी मजा निघून गेलेली आहे. त्यामुळे जर त्यांनी मोबाईल सोडला तर तुम्ही ॲटलिस्ट एकमेकांशी संवाद साधाल आणि गोष्टी जरा जास्ती अजून कनेक्ट व्हाल, असं मी म्हणेन. जेनझीनेच मला प्रश्न विचारला आहे. सर, तुम्ही 18 वर्षापासून सेक्रेटरीचं पात्र करताय. तुम्हाला खऱ्या आयुष्यात कुठल्या सोसायटीचं सेक्रेटरी बनवलं आणि जेठालालसारखा कधी रहिवासी राहायला आला तर तुम्ही त्याला कसं समजवाल, किंवा तुमच्यातला तो भिडे कॅरेक्टर येईल का? हां, येईल ऑब्व्हियसली. मला बोलण्यात आलेलं आहे. म्हणजे मी जेव्हा राहिलो, मी जिथे राहतो आहे, म्हणजे आधी मी जिथे राहायचो तिथे मला त्यांनी विचारलं होतं जेव्हा इलेक्शन झालं होतं की आप ॲक्च्युली करेंगे क्या. म्हटलं नाही, मुझे वहाँ पे सेक्रेटरी बनने के पैसे मिलते, इथे मला पैसे मिळणार नाही आहे. ते पैसे घालावे लागतील हां, खिशातले. इथे मला खिशातले घालावे लागतील आणि मनस्ताप होईल तो वेगळा. पण जर असं रिअल लाईफमध्ये मला असं वाटलं तर मी जसा भिडे समजावतो तसाच मी त्याला समजावणार आणि त्याच पद्धतीने त्याच्याबरोबर हँडल करणार. आणि सर, त्यांनी जर ऐकलं नाही तर त्या बापूजीला कंप्लेंट करणार त्याचे बापूजी असतील तर. नाही तर कधी कधी ते पण त्याचे बाप निघतात ना, ते पण सांगता येत नाही. म्हणजे बाप नको, पण म्हणजे म्हणतात ना की मुलगा परवडला पण बापावर, असं त्या टाईप. कलाकार आणि फॅन्सचे बरेच किस्से आपण ऐकत असतो. 18 वर्षांचा काळ आहे, तर तुमचा आणि फॅन्सचा काही एखादा असा किस्सा आजही अरे लक्षात आहे? भरपूर आहेत. ते एक तर माइंड ब्लोईंग किस्सा आहे जो कदाचित तुला माहीत नाही, मी सांगितला की नाही. तारक मेहता लोकप्रिय झाल्यानंतर हा किस्सा झाला होता 5-6 वर्षापूर्वी, का नाही 10 वर्ष झाली त्याला बहुतेक. माझी वेंटो गाडी होती व्हाईट कलरची.
ज्याच्यामध्ये मी, माझी वाईफ आणि मुलगा लहान होता, लाईक 6-7 वर्षाचा असेल. आम्ही संध्याकाळी निघालो होतो, त्याला डोनट खायचं होतं. डोनट मिळतं ना ते मॅड ओव्हर डोनटचं, तर ते खायचं होतं. म्हणून मी निघालो आणि मी एका साईडला गाडी लावली आणि ते हॅझार्ड ऑन केलं, लाईट. त्यांना म्हटलं समोरच आहे, तुम्ही जाऊन खाऊन या. तर मी गाडीत बसलो होतो आणि समोरच याच साईडला समोर अशी बाई आणि 2 तिची लहान मुलं तिथे उभी होती. आणि त्यांनी बघितलं मला, मी त्यांना बघितलं. मग ते इथे यायला लागले. म्हटलं आता आले, त्यांनी मला ओळखलं, आता हे मला विचारणं भिडे आणि मग मी आपण ते टिपिकल मग फोटो काढू का वगैरे असं होईलच. मी म्हटलं मी तयार होतो. ते आले जवळ. आल्यानंतर मी विंडो डाऊन केली या साईडची, मी इथे बसलेलो, या साईडची विंडो डाऊन केली आणि मी आपला ऑलमोस्ट मी होच म्हणण्यामध्ये तिने मला विचारलं, शिवाजी? कोण? शिवाजी? आम्ही ओला बुक केली होती, तुम्ही शिवाजी का? त्याने ते नाव वाचलं होतं ओला बुकवरती शिवाजी, आणि त्याची गाडी पण व्हाईटच असणार ऑब्व्हियसली. त्याने नंबर पाहिला नसणार. त्याने येऊन मला त्याला मी ओला ड्रायव्हर वाटलो होतो. आणि मी नंतर लगेच असा खाली आलो. म्हटलं नाही, आपण फार उडण्यात काय अर्थ नाही आहे. आधीच मी असं नाही करायला पाहिजे. आधी विचारायला पाहिजे की काय एक्झॅक्टली काम आहे. असे बरेच किस्से आहेत. कलाकारांना जितकं प्रेम मिळतं तितकं ट्रोलिंगला सुद्धा सामोरं जावं लागतं. तर तुम्ही कसं ट्रोलिंगला सामोरं जाता आणि यावर तुमचं मत काय? हे बघ, माझं ना स्पष्ट मत आहे. मी तुम्हाला अगदी सांगू इच्छितो की सोशल मीडियावरती माझं खूप असं प्रामाणिक मत आहे, अकाउंट काढण्यासाठी ना तुम्हाला काहीतरी क्रायटेरिया असले हवेत. म्हणजे तुम्ही त्याशिवाय अकाउंट तुम्हाला ओपन झालंच नाही पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही मिनिमम 10वी पाहिजे किंवा 12वी पाहिजे आणि तुम्हाला तेवढं नॉलेज असलं पाहिजे. आजकाल कोणीही सोशल मीडियाचा वापर करतो आहे आणि वाटेल ते लिहितो आहे. कारण त्याला मुभा मिळालेली आहे व्यक्त व्हायची. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे एज्युकेशन, तुमचे संस्कार सगळं दिसतं. त्यामुळे तुमचं जर एज्युकेशन पूर्ण असेल, तुमचे संस्कार चांगले असेल, तर तुम्ही ॲटलिस्ट कमेंट करताना काहीतरी तारतम्य ठेवाल. नाही तर कारण हे जे ट्रोलिंग होतं ना, ट्रोलिंगमधली बरेच लोक जे आहेत ना, ही आपल्याला काही त्यातलं ओ का ठो कळत नाही, पण आपलं मत ठोकून देतात. त्याच्या मागे काय आहे, किती मेहनत आहे. आता आम्हाला पण बरेचसे ट्रोलिंग होतात की काय तुम्ही फालतू एपिसोड बनवता. अरे 18 वर्ष झाली रे. 18 वर्ष कोणाला म्हणतात? प्रत्येक वेळेला तुम्ही ह्युमर कसा एक्सपेक्ट करता? बरं तुम्ही आता ना, आम्ही एकमेव असे कलाकार आहोत जे आमच्याबरोबरच कम्पेअर होतो आहे. म्हणजे पूर्वीचे एपिसोड तुमचे चांगले होते, म्हणजे आम्हीच आमच्याबरोबरच कम्पेअर झालेलो आहे. त्यामुळे आमच्यावर तर जबाबदारी वाढलेली आहे तशी बघायला गेलं तर, की आता आम्ही जे करतो आहे ते आमच्याबरोबरच कम्पेअर होणार आहे. पण त्या वेळचा काळ वेगळा होता. 2008 साली जेव्हा बाल्कनीमध्ये बापूजी असे हे करायचे, ते आता नाही करू शकत, कारण ते पण शिकलेले आहेत. एका लाईफबरोबर ही सिरियल पण चालू आहे. त्यामुळे ते कॅरेक्टर पण तेवढेच ग्रो झालेले आहेत, ते कॅरेक्टर पण तेवढेच टेक्निकली साऊंड झालेले आहेत. आम्ही त्यावेळेचे कॅरेक्टर आता नाही दाखवू शकत ना, कारण ते बिलीव्हच नाही होणार कोणाला. आता आजकालची जी छोटी मुलं आहेत ती AI वाली मुलं आहेत, सगळी टेक्नोसॅव्ही आहेत. त्यामुळे आम्हाला तसेच गोष्टी आणायला लागणार आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हा एक प्रकार जो आहे, म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे. सिरियलमधले सगळेच कॅरेक्टर खूप फेमस आहेत, सगळेच. आणि ते पात्र पण दिले, ते ठरवून दिलेत. तुम्हाला कधी असं वाटलं का की तुम्ही समजा जेठालालचे कॅरेक्टर कधी करायची इच्छा झाली आहे आणि तुम्हाला तुमचं कॅरेक्टर कोण करावं, कधी असं वाटलं आहे का? नाही, सिरियलमधलेच कधीच नाही. मला असं वाटलं की ते भिडेचं कॅरेक्टर मी करेक्ट करतो आहे आणि मीच त्याला न्याय देऊ शकतो असं. याचं कारण असं आहे, कारण मी ते कोळून प्यालेलो आहे. मग मी असं कोणाला इमॅजिन पण नाही करत की कोणी असतं तर कसं केलं. हां, पण माझं फेवरेट कॅरेक्टर जर तारक मेहतामध्ये असेल कुठलं, तर अय्यरचं आहे. कारण त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे बघायला गेलं तर. जेठालाल बरोबर कॉन्सेप्ट आहे त्या माणसाचं, जसं भिडेचं आहे तसं अय्यरचं पण आहे, पण एक वेगळा अँगल आहे तो. पण त्याच्यामध्ये इतकी गंमत आहे करण्याकरता असं बघायला गेलं तर. आणि मी जर अय्यरचं पात्र केलं असतं तर मी आत्तापर्यंत तमिळ नक्कीच शिकलो असतो प्रॉपर. म्हणजे मला साऊथ इंडियाची पण दारं जरा ओपन झाली असती. पण जे आयर आहेत ते सुद्धा खूप छान मराठी बोलतात आणि ते मराठीच आहेत. पण ते मराठीच आहेत ना, कारण आणि हे लोकांना, खूप कमी लोकांना माहिती आहे. हो, नाही त्यांना, हां बरोबर आहे. आपले किती कलाकार आहेत तारक मेहता का उलटा चष्मामध्ये जे मराठी आहेत? तुम्ही? मिसेस हाती जी आहे त्या कोमल रंजन, म्हणजे अंबिका रंजनकर, सोनालिका जोशी, मी, तनुज महाशब्दे, एवढे तर आहेतच. तर मला असं विचारायचं की ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी लहानपणीच एक संधी आली होती, ती का नाकारली होती? आणि ती संधी सुद्धा कोणी दिली होती? तर मॅक मोहन यांनी. काय किस्सा आहे हा?
आणि त्यावेळेला मी दहिसरमध्ये असताना ना हं. रेकॉर्ड डान्स त्यावेळेला खूप फेमस होते, ऑर्केस्ट्राचे रेकॉर्ड डान्स वगैरे. आणि त्यावेळेला ऑर्केस्ट्रा पण खूप फेमस असायचे, की मोठमोठे ऑर्केस्ट्रा. तर त्यावेळेला ते पटेल ब्रदर्स ऑर्केस्ट्रा, मोहन पटेल नावाचे ऑर्केस्ट्रा खूप फेमस होते. आणि त्यावेळेला मॅकमोहन हे स्वतः आले होते प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी. तर त्यावेळेला माझा तो एक टिपिकल याराणा पिक्चर गाजला होता अमिताभ बच्चनचा. त्यावेळेला मी सुद्धा त्या गाण्याप्रमाणे सारा जमाना गाणं जे होतं त्याच्यावरती ती लायटिंगची ड्रेस घातली होती अमिताभने, ती माझ्या साईजची बनवून मी ते डान्स परफॉर्म त्यावेळेला तो केला होता पूर्ण, सारा जमाना हसीनो का दिवाना वगैरे. तर मॅकमोहनना तो डान्स खूप आवडला होता आणि त्यांनी त्या काळी रेकमेंड केलं होतं की म्हणजे कुठल्या तरी हिरोचा, बहुतेक धर्मेंद्रचा का काहीतरी बालपणीचा रोल होता, फिल्ममध्ये काम करणार का. पण आपण आपले त्यावेळेला तर फिल्म इंडस्ट्री म्हणजे अजूनच बदनाम होती. हो. म्हणजे 1982-83ची गोष्ट आहे. त्यामुळे तेवढी हिंमत नाही झाली वडिलांची की ते पाठवायला म्हणून. पण अदरवाईज त्यावेळेला एक संधी होती असं. पण तेव्हा तुम्ही म्हणजे मॅकमोहन यांना ओळखत होतात की अरे हे यांनी सांबा आहेत? नाही, काही माहीत नाही. ते नंतर जेव्हा मोठ्या झाल्यानंतर जेव्हा बघितलं, अच्छा ह्याने आपल्याला प्राईज दिलाय का, बरं असं ते. मराठीमध्ये एखादा चित्रपट करावासा वाटला आणि जर संधी मिळाली तर तो कुठल्या जॉनरचा करायला आवडेल? विनोदी. कारण जे आपल्याला चांगलं येतं, जे आपण चांगलं करू शकतो, माझ्या मते मी तेच करावं असं. एका कलाकाराला तसं तर रेस्ट्रिक्शन नाही पाहिजे. पण मला असं वाटतं मी खूप म्हणजे म्हणतात ना फील गुड फॅक्टरचा जो कलाकार असतो, मी त्या टाईपचा कलाकार स्वतःला मानतो की हां छान वाटतं मला करताना. विनोद करताना मी खूप इझी असतो. पल्लेदार संवाद बोलणं आणि मोठमोठे मोनोलॉग्स बोलणं यातलं मी नाही आहे, म्हणजे बेसिकली मी त्यात कम्फर्टेबल नाही आहे रादर. आणि आत्तापर्यंत मी कदाचित हे 18 वर्ष करत आलेलो आहे. कारण मी कधी अभिनय करतोय असं झालेलंच नाही. आम्ही खूप ज्या गोष्टी नॉर्मली आपण असं बोलतो तसं आम्ही तिकडे जाऊन बोलतो. त्यामुळे मला त्या टाईपचेच रोल करायला जास्त आवडतील. दुबईमध्ये तुम्ही एक संस्था सुरू केली प्रतिबिंब नावाची, तिथे थिएटर चालू आहे. मग मराठी नाटक पुन्हा करायची इच्छा आहे का? नाही, मग प्रॅक्टिकली पॉसिबल का नाही आहे? कारण नाटक म्हटलं की कमिटमेंट आहे. मग ती तालमीची कमिटमेंट आहे, ती प्रयोगाची कमिटमेंट आहे, ती दौऱ्याची कमिटमेंट आहे. आणि एखादी डेली सोप आणि तारक मेहतासारखी डेली सोप करून तर थिएटर करणं पॉसिबलच नाही आहे. जरी संधी मिळाली तर मराठीत नाटक कोणतं करायला आवडेल जे आता सध्या? असंच मी जे म्हटलं तोच एक जॉनर, कॉमेडी. कॉमेडीच. कारण मी हा विचार करतो की आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना जर मनोरंजन द्यायचं असेल तर आपण त्यांना स्ट्रेस बस्टर देऊया ना, जे आम्हाला इतकी वर्ष आम्हाला कॉम्प्लिमेंट मिळत आहेत. सो आपण रॅपिड फायरकडे वळूया. ओके, मी तुम्हाला प्रश्न विचारेन, त्याची तुम्ही पटकन उत्तर द्यायची. चहा की कॉफी? चहा. चहा. का चहा? कारण तोच लहानपासून प्यायलो आहे. कॉफी हा प्रकार कधी प्यायलोच नाही. आवडता मराठी अभिनेता? अशोक मामा. अशोक मामा. अशोक सराफ. मराठी आवडती अभिनेत्री? असं पटकन नाव नाही घेता येणार, बऱ्याच आहेत तशा. माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित. बरं, एखादं मराठी गाणं जे तुम्ही रोज गाता किंवा गुणगुणता, जे आजही फार हृदयात घर करू नये? सुरेश वाडकरांचं आहे, पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले. ते गाणं आहे. म्हणजे आहेत असे बरीच गाणी, पण हे त्यातल्या त्यात खूप छान वाटतं ऐकायला. बरं, डान्सिंग की सिंगिंग? सिंगिंग. सिंगिंग का? कारण बाथरूममध्ये तेच करायचो. मग तुम्ही डान्स पण करायचात ना? हो, पण ते डान्सिंग हा प्रकार ना सीझनल आहे. म्हणजे गणपती आले की डान्स. पण सिंगिंग हे मात्र 24/7 असतं ना, की रोज आपण गातोय, कधी पण आंघोळ करताना वगैरे, जिथे काय बरं वाटलं, माईक मिळाला, कराओके मिळाला की गायचं, असं उत्स्फूर्त गाया. बाकी काय ते शिकलो वगैरे नाही आहे. मराठी टेलिव्हिजन का हिंदी टेलिव्हिजन? टेलिव्हिजन. त्याच्यामध्ये काही दुजाभाव नाही आहे मराठी किंवा हिंदी. नाही, एंटरटेनमेंट इज द क्रायटेरिया, बाकी काही नाही. OTT का टेलिव्हिजन? टेलिव्हिजन. टेलिव्हिजन का? म्हणजे इतकी वर्ष आपण. कारण त्याच टेलिव्हिजनने बरंच काही दिलं आहे. जर फॅन्सला एक तुमच्याकडून संदेश द्यायचा झाला तर तो काय असेल? फॉलो डिसिप्लिन. कारण मी त्याला जास्ती मानतो. मग तुम्हाला जे अचीव करायचं आहे तुम्ही तर ऑटोमॅटिकली अचीव करणार. फक्त फॉलो डिसिप्लिन बस. बरं, एखादी आपली सवय जी आपल्याला बदलायची असेल तर ती कोणती असेल? थोडासा वेळ देणं स्वतःला कॉन्शियसली, ते करायला लागेल. फिटनेस की फूड लव्हिंग? अरे बापरे, तसं तर फूड लव्हिंग, पण फिटनेस खूप गरजेचं आहे. हां. त्यामुळे ते बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे. मग व्हेज की नॉन व्हेज?
व्हेज प्रेफर करतो. प्रेफर. एक वर्डमध्ये जर स्वतःला डिस्क्राईब करायचं असेल तर काय वर्ड असेल तो? शिस्तप्रिय. ह्या इतक्या 18 वर्षामध्ये तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेने मंदार चांदवडकर याला काय दिलं? प्रचंड प्रेम, प्रचंड आदर, प्रचंड आशीर्वाद आणि पैसा. ओके, थँक्यू सो मच आज नो फिल्टरला हजेरी लावण्यासाठी आणि आपल्या लोकमत फिल्मीच्या रसिक प्रेक्षकांना मंदार चांदवडकर अर्थातच आपल्या लाडक्या भेडे मास्तरांना जाणून घेण्यासाठी. आणि मित्रांनो, तुम्हाला आपला हा नो फिल्टरचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत फिल्म.